ही बातमी मुंबईत सीबीआयने मोठी सापळा कारवाई केलेली आहे। केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकासहित 2 जणांना अटक करण्यात आली आहे। एका व्यावसायिकाला 18 तास कोंडून 60 लाख मागितल्याचा आरोप करण्यात आलाय, तर सीबीआयने अतिरिक्त आयुक्तासहित 6 जणांना आरोपी बनवलेला आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, प्रणिता, आपण पाहतोय की केंद्रीय जीएसटी विभागातले 6 वरिष्ठ अधिकारी अडचणीत आलेले आहेत, कारण सीबीआयने मुंबईमध्ये मोठी कारवाई केलेली आहे आणि केंद्रीय जीएसटी विभागाचं सांताक्रूझ मधील कार्यालयामध्ये एका तक्रारदार व्यावसायिकाला जवळपास 18 तास कोंडून त्याच्याकडून 30 लाखाची लाच स्वीकारल्याप्रकरणी एका अधीक्षकासहित 2 खासगी इस्मांना अटक केलेली आहे। सांताक्रूझच्या कार्यालयातला हा धक्कादायक प्रकार आहे। जवळपास तक्रारदार 18 तास आतमध्ये कोंडून ठेवण्यात आलेलं होतं आणि 60 लाखांची मागणी अटक न करण्यासाठी मागितलेली होती आणि 30 लाख तब्बल अहवालामार्फत स्वीकारल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे। एक सीए आहे आणि खासगी 2 इसम आहेत, त्याचबरोबर एक अधीक्षक यांना सीबीआयने अटक केलेली आहे। मात्र अतिरिक्त आयुक्त जे आहेत सीबीआय जीएसटी विभागाचे त्यांना देखील यामध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि सीबीआय येत्या काळात आणखी मोठी कारवाई या प्रकरणामध्ये करू शकते। मात्र केंद्रीय जीएसटी विभागातल्या अधिकाऱ्यांनी एका तक्रारदार व्यावसायिकाला तब्बल 18 तास कोंडून ठेवून लाच मागितल्या प्रकरणी हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।